पावसाळ्यात गरमागरम भजी, वडापाव, मसालेदार झणझणीत चिकन मटण खाण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते, त्यामुळे पचनशक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच या दिवसात काही पदार्थ खाणं टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. कोणते आहेत ते बघूयात. रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ, वडापाव, पाणीपुरी, भेळ यांसारखे उघडे पदार्थ धूळ, पावसाचं पाणी आणि जंतूमुळे दूषित होऊ शकतात. पालेभाज्या, मेथी, पालक, कोथिंबीर यामध्ये पावसाळ्यात जंतू आणि किडी वाढण्याची शक्यता अधिक असते. कच्चे सलाड, बाहेरचं कच्चं सलाड किंवा नीट न धुतलेल्या भाज्या खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. समुद्री खाद्य, पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने या काळात समुद्री खाद्य टाळणं चांगलं. तळलेले आणि जास्त तेलकट पदार्थ, भजी, समोसे, चिप्स यांसारखे पदार्थ पचनावर ताण आणतात. जास्त थंड पेय, फ्रीजमधील थंड पेय किंवा आईस्क्रीममुळे घसा दुखणं आणि सर्दी सुद्धा होऊ शकते. कापून ठेवलेली फळे, बराच वेळ उघडी ठेवलेली फळे लवकर खराब होतात आणि त्यात जंतू वाढतात. मग पावसाळ्यात काय खावं तेही पाहूयात. गरम आणि ताजे अन्नपदार्थ खावेत. सूप, काढा, हळदीचं दूध तुम्ही पिऊ शकता. उकळलेलं पाणीच प्यावं आणि हंगामी फळे सुद्धा खावीत.